चोर की दाढ़ी में तिनका ही म्हण ऐकली, पण आदमी की दाढी में बॅक्टेरिया. रुको भाई, सांगतो. त्याआधी सर्व दाढीवाल्यांना कळकळीची विनंती. हा व्हिडिओ अर्धवट पाहून सोडू नका. दाढी खाजवण्याआधी आणि दाढीवर हात फिरवत स्टाईल मारण्याआधी सावधान राहा. तुमच्या दाढीत टॉयलेट सीटवर असतात तेवढे बॅक्टेरिया आहेत. हा माझा दावा नाहीये, हे एका रिसर्च मध्ये समोर आलंय. आता लगेच हातात रेझर घेऊन दाढी कुर्बान करू नका. काय सांगतोय ते नीट ऐका. न्यूयॉर्कच्या विल कॉर्नेल मेडिसिनने याबाबत एक संशोधन केलंय. रिसर्च मध्ये समोर आलं की पुरुषांची दाढी बॅक्टेरियासाठी घर बनली. बरं झालं बाबा, मी दाढीच ठेवत नाही, मी क्लीन शेवन. तर युरोपियन रेडिओलॉजी मध्ये छापलेल्या माहितीनुसार पुरुषांच्या दाढीत कुत्र्यांच्या केसांवर असलेल्या बॅक्टेरियापेक्षा जास्त जीवाणू आहेत. संशोधकांनी 18 ते 70 वर्ष वयाच्या लोकांच्या दाढीचे नमुने घेतले. त्यांना आढळलं की अनेकांच्या दाढीत टॉयलेट सीटवर असणारे बॅक्टेरिया होते. संशोधकांच्या सांगण्यानुसार दाढी असलेल्यांनी वारंवार दाढीला हात लावू नये. दाढीत सूक्ष्मजीव असतात यावर 1967 मध्ये पहिल्यांदा संशोधन झालं. मायक्रोबायोलॉजिस्ट सॅम्युअल बार्बेइटो यांनी हे संशोधन केलं. त्यांना आढळलं की दाढी साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा हे बॅक्टेरिया तसेच राहतात. शरीरावर आपल्या अनेक प्रकारचे जीवाणू, बुरशी किंवा फंगस असतात. काहींमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना विल कॉर्नेल मेडिसिनचे त्वचारोग विभागाचे असोसिएट प्रोफेसर शारी लिपनर म्हणतात, शरीरावर आढळणारे सर्व सूक्ष्मजीव खराब असतात असं अजिबात नाही. सायन्स अलर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार दाढी ही गरम आणि मॉइस्ट वातावरण तयार करते. दाढीत अन्न पदार्थ आणि शरीरातून निघणारं ऑइल देखील जमा होतं. त्यामुळे सूक्ष्मजीवांना वाढीसाठी एक पोषक किंवा कंड्युसिव्ह वातावरण बनतं. त्यात वारंवार दाढीला स्पर्श केली किंवा दाढी खाजवल्यामुळे हातावरील बॅक्टेरिया देखील दाढीच्या केसांवर जातात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार त्यात चेहऱ्यावर कुठे कट असेल किंवा जखम असेल तर बॅक्टेरिया शरीरात जाण्याची भीती असते. अंदाजानुसार जगभरामध्ये 176 कोटी लोक दाढी ठेवतात, तर भारतात दाढीवाल्यांची संख्या 30 कोटींच्या आसपास आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. प्रतिक्रिया देऊन कळवा की तुम्हाला कोणत्या विषयावरती असे विविध प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायचे आहेत, पाहायचे आहेत.